सांगली महापालिका प्रशासनाने लागू करण्यात आलेले घरपट्टी रद्द करा, दलित महासंघाचे महापालिकेवर गाढव मोर्चा। सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील नागरिकांना घरपट्टी वाढीचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे। नागरिक, व्यापारी आणि उद्योजक यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे। सदरची अन्यायी घरपट्टी वाढीला स्थगिती नको तर कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आज दलित महासंघाच्या वतीने महापालिकेवर गाढव मोर्चा काढण्यात आला। सांगलीतील शासकीय रुग्णालय ते महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा होता। यावेळी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडण्यात आला आणि यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले। महानगरपालिका हद्दीतील घरांचा एक खाजगी कंपनीमार्फत सर्वे करण्यात आला। या कंपनीने अत्याधुनिक यंत्रणा वापरून सर्वे पूर्ण केला, मात्र खाजगी कंपनीमार्फत करण्यात आलेल्या चुकीच्या पद्धतीचे घरपट्टी आकारण्याचं काम मनपा प्रशासन करते आहे। संबंधित लागू करण्यात आलेली घरपट्टी तात्काळ रद्द करा। ज्या खाजगी कंपनीने नागरिकांची दिशाभूल करत सर्वे करण्यात आला त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशा विविध मागण्यांसाठी गारपीट चौक ते महानगरपालिका कार्यालयापर्यंत गाढव मोर्चा काढण्यात आला आणि यावेळी महापालिका मुख्यालयासमोर जोरदार निदर्शने करून परिसर दणाणून सोडला होता। संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले आणि या आंदोलनात सनउल्ला बावचकर, विजय घाडगे, राजीव सनदी, प्रशांत केदार, वनिता कांबळे, रमेश चौगुले, महेश देवकुळे, महावीर चंदनशिवे, तात्यासाहेब देवकुळे, दत्ता जगधने, अनुराधा जगधने, सचिन मोरे, इम्रान शेख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते। सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेला स्थापन होऊन आज 25 ते 27 वर्ष पूर्ण झाले, पण या 27 वर्षात महापालिकेनं जे काही साग आल्याची सांगली सोडली, पुढला जो आराखडा वाढला गेला नगररचनेचा, त्या नगररचनेच्या आराखड्याला व्यवस्थितरित्या म्हणजे लेखी स्वरूपात जे काय जे नेम अटी असतील त्या घातल्या गेल्या नाहीत। तोंड बघून या ठिकाणाला परवाना दिला गेला, कोणत्या पद्धतीची अंमलबजावणी त्या ठिकाणाला केली गेली नाही आणि अगोदरच महापालिका शासन उठले भ्रष्टाचार करण्यासाठी वाढीव घरपट्टी दिली, बांधकाम कोणत्याही पद्धतीची कर वाढवली गेली नाही आणि आता वाढलेली गरज जी आहेत त्याच्यावर दुर्लक्ष करत उगाच एका खाजगी संस्थेमार्फत सर्वे करून ती घरपट्टी वाढवण्याचं काम या ठिकाणी महापालिका प्रशासन करत आहे। तसेच या महापालिकेच्या घरपट्टीच्या कागदावर 14 प्रकारचा आहे, कर असेल, शिक्षण कर असेल किंवा पदचारी मार्ग कर असेल आणि विविध प्रकारचे कर असतील, ते कोणत्याही पद्धतीचे कर या ठिकाणाला अंमलात आणले गेले नाहीत। अनेक वेळा महापालिका प्रशासनाला आम्ही हे अंमलात आणून दिलं तरीसुद्धा महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करते। म्हणून महापालिकेचा चाललेला गाढवी कारभार आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणाला गाढवं घेऊन आलो होतो। महापालिका प्रशासनाच्या नवीन आमच्या नूतन उपायुक्त मॅडम या ठिकाणाला येऊन आम्हाला ज्या काही मागासवर्गीय वस्तीतल्या पाण्याचे प्रश्न असतील किंवा गटरीचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील किंवा घरांचे प्रश्न असतील, या ठिकाणाला आम्ही त्यांच्यासमोर मांडले। त्यांनी आम्हाला आश्वासनं दिली की लेखीच लवकरच पूर्ण करू म्हणून, आणि त्यामुळे आम्ही निवेदन दिलेलं आहे। पण संबंधित अधिकारी जे आहेत घरपट्टीचे, पाणीपट्टीचे, त्यांनी वेळीच त्यांना सावरावं। आम्हाला सुविधा न देता अशा पद्धतीचे कोणते कर घेण्याचा प्रकार केला तर असे अधिकाऱ्याची दलित महासंघ स्टाईलने धिंड काढल्याशिवाय मी राहणार नाही, असा इशारा मी दलित महासंघातर्फे देतो। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।